नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण इयत्ता 10वीच्या सेकंड चॅप्टरमधील प्रॅक्टिस सेट 2.4 हा सॉल्व करणार आहोत। पहा 2.4 मधील फर्स्ट क्वेश्चन, कंपेअर द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन टू जनरल फॉर्म अँड राइट द व्हॅल्यू ऑफ ए बी सी। पहा दिलेले क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला जनरल फॉर्म बरोबर कंपेअर करून ए बी सी च्या व्हॅल्यू फाइंड करायच्या। पहा दिलेलं एक्झाम्पल आपल्याला गिवन मध्ये x² - 7x + 5 = 0 comparing with जनरल फॉर्म। पहा क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जनरल फॉर्म आपल्याला माहिती ax² + bx + c = 0 we have to find the value of a b c। पहा आता a b c ची व्हॅल्यू फाइंड करतील आपल्याला। x² चा कोएफिशिएंट a a ची व्हॅल्यू असेल आपली 1, b -7 and c = 5। पहा नेक्स्ट एक्झाम्पल 2m² = 5m - 5। पहा दिलेल्या इक्वेशनला अगोदर जनरल फॉर्म मध्ये लिहू। देअरफॉर आपल्याला जनरल फॉर्म मध्ये लिहिता येईल 2m² + 5 आहे, हा होईल आपला -5 -5 चा +5 = 0। दिलेल्या इक्वेशनला comparing with general form ax² + bx + c = 0 then a पहा a ची व्हॅल्यू असेल इथं 2, b -5 and c +5। पहा थर्ड एक्झाम्पल दिलेलं आपल्याला y² = 7y। याला जनरल फॉर्म मध्ये लिहिता येईल आपल्याला। देअरफॉर y² 7y = च्या पुढे प्लस आहे म्हणजे -7y। पहा कॉन्स्टंट टर्म अब्सेंट आहे म्हणजे आपल्याला +0 = 0। या टाइप मध्ये आपल्याला इक्वेशन मिळेल y² - 7y + 0 = 0 comparing with जनरल फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन। क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जनरल फॉर्म आहे ax² + bx + c = 0। पहा कंपेअर केल्यानंतर आपल्याला व्हॅल्यू मिळतील a ची व्हॅल्यू 1, b -7 and c = 0। यानंतर सेकंड क्वेश्चन, सॉल्व यूजिंग फॉर्म्युला। पहा आपल्याला यानंतर काय करायचं आहे, फॉर्म्युलाचा वापर करून दिलेले एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत। फर्स्ट एक्झाम्पल x² + 6x + 5 = 0। दिलेलं एक्झाम्पल गिवन x² + 6x + 5 = 0 comparing with ax² + bx + c = 0 therefore a = 1, b = 6 and c = 5। आपल्याला a b c च्या व्हॅल्यू मिळाल्या। a b c च्या व्हॅल्यू मिळाल्यानंतर देअरफॉर सर्वात सुरुवातीला आपण b² - 4ac फाइंड। b² - 4ac = b² b ची व्हॅल्यू आपल्याकडे 6² - 4 इंटू a ची व्हॅल्यू 1 अँड c ची व्हॅल्यू काय असेल आपली 5 6² असेल आपला 36 - 4 × 1 4 अँड 4 × 5 20 36 - 20 हा मिळाला आपल्याला 16। देअरफॉर b² - 4ac
is equal to 16. Therefore, by using formula x is equal to minus b plus or minus root of b square minus 4ac divided by 2a is equal to मायनस बी बीची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 6 म्हणजे मायनस 6 प्लस ऑर मायनस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac आपण बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू फाइंड केली आपल्याला व्हॅल्यू मिळाली होती 16 डिवाइडेड बाय 2 इंटू ए ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 1 इज इक्वल टू हा मायनस 6 प्लस रूट 6 ला लिहिता येईल आपल्याला 4 डिवाइडेड बाय 2 और x इज इक्वल टू माइनस 6 माइनस 4 डिवाइडेड बाय 2 इज इक्वल टू माइनस 6 प्लस 4 मिळेल आपल्याला माइनस 2 डिवाइडेड बाय 2 और x इज इक्वल टू माइनस 6 माइनस 4 मिळेल आपल्याला माइनस 10 डिवाइडेड बाय 2 देयरफॉर आपल्याला x ची व्हॅल्यू मिळेल x इज इक्वल टू माइनस 1 और x इज इक्वल टू माइनस 5 x ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला x इज इक्वल टू माइनस 1 and x is equal to minus 5 therefore the roots of given quadratic equation is minus 1 and minus 5. Next example number 2 दिलेलं एक्झाम्पल गिवन मध्ये एक्स स्क्वेअर मायनस 3x मायनस 2 इज इक्वल टू 0 कंपेरिंग विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 इक्वेशन कंपेअर करताना एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट a इज इक्वल टू 1 b इज इक्वल टू मायनस 3 अँड c is equal to minus 2. Therefore सर्वात सुरुवातीला फाइंड करून घेऊ b स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू b स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू b स्क्वेअर मायनस 3 स्क्वेअर मायनस 4 इंटू a ची व्हॅल्यू 1 इंटू c ची व्हॅल्यू मायनस 2 इज इक्वल टू मायनस 3 स्क्वेअर असेल आपला 9 मायनस 4 इंटू 1 4 अँड 4 इंटू मायनस 2 मायनस प्लस हा मिळेल आपल्याला 8 म्हणजेच देअरफॉर बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 9 प्लस 8 मिळेल आपल्याला 17 म्हणजेच बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 17. देअरफॉर बाय युजिंग फॉर्म्युलाचा वापर करून आपल्याला x च्या व्हॅल्यू फाइंड करायच्यात x इज इक्वल टू आपला फॉर्म्युला आहे मायनस बी प्लस और मायनस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac डिवाइडेड बाय 2a दिलेल्या फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुट करू x इज इक्वल टू मायनस बी ची व्हॅल्यू दिलेली व्हॅल्यू आपल्याला मायनस 3 म्हणजे मायनस हा होईल आपला प्लस 3 प्लस और मायनस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू मिळालेली आपल्याला 17 डिवाइडेड बाय 2 इंटू ए ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 1. ठीक आहे याला फाइंड करू x इज इक्वल टू 3 प्लस रूट ऑफ 17 डिवाइडेड बाय 2 and x is equal to 3 minus root of 17 divided by 2 x च्या व्हॅल्यू मिळतील आपल्याला 3 plus root of 17 divided by 2 and x is equal to 3 minus root of 17 divided by 2. Therefore the roots of given quadratic equation
is 3 plus root of 17 divided by 2 or 3 minus root of 17 divided by 2. यानंतर थर्ड एक्झाम्पल 3m स्क्वेअर प्लस 2m minus 7 is equal to 0 given 3m square plus 2m minus 7 is equal to 0 comparing with ax square plus bx plus c is equal to 0 and find the value of a is equal to h value असेल 3, b is equal to 2 and c is equal to -7. सुरुवातीला b स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू b स्क्वेअर, b ची व्हॅल्यू आपल्याला 2 स्क्वेअर मायनस 4 इंटू h व्हॅल्यू 3 इंटू c ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे -7 इज इक्वल टू 2 स्क्वेअर असेल आपला 4 मायनस 4 इंटू 3, 4 इंटू 3 12 इंटू 7 मिळेल आपल्याला 84 इज इक्वल टू 84 प्लस 4 हा मिळेल आपल्याला 88. देअरफॉर बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 88. देअरफॉर बाय यूजिंग फॉर्म्युला फॉर्म्युला आपल्याकडे m इज इक्वल टू दिलेला व्हेरिएबल्स आपल्याला m दिलेला आहे, मग m इज इक्वल टू मायनस बी प्लस ऑर मायनस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. दिलेल्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करू. m इज इक्वल टू मायनस बी, ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 2 म्हणजे हा असेल -2 रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac म्हणजे हा असेल आपला 88 डिवायडेड बाय 2 इंटू a ची व्हॅल्यू काय असेल आपल्याकडे 3 इज इक्वल टू -2 प्लस ऑर मायनस रूट ऑफ 88 चे आपल्याला फॅक्टर्स घेता येतील. 4 इंटू 22 डिवायडेड बाय हा 2 इंटू 3 मिळेल आपल्याला 6 इज इक्वल टू -2 प्लस ऑर मायनस रूटमधील 4 बाहेर घेतला तर हा येईल आपला 2 इंटू रूट ऑफ 22 डिवायडेड बाय 6. m इज इक्वल टू -2 आणि हा 2 याच्यामधून आपल्याला 2 कॉमन घेता येईल. 2 कॉमन घेतल्यानंतर इथे शिल्लक राहील आपला -1 प्लस ऑर मायनस रूट ऑफ 22 डिवायडेड बाय 6. यालाच आपल्याला 2 इंटू 1 आणि 3 म्हणजे याला लिहिता येईल आपल्याला. देअरफॉर m इज इक्वल टू -1 प्लस ऑर मायनस रूट ऑफ 22 डिवायडेड बाय 3. यालाच म्हणता येईल देअरफॉर m इज इक्वल टू -1 प्लस रूट ऑफ 22 डिवायडेड बाय 3 और m इज इक्वल टू -1 मायनस रूट ऑफ 22 डिवायडेड बाय 2 म्हणजे आपल्याला m च्या व्हॅल्यू मिळतील. देअरफॉर द रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन इज -1 प्लस रूट ऑफ 22 डिवायडेड बाय 3 और -1 माइनस रूट ऑफ 22 डिवाइडेड बाय 3. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. 5m स्क्वेअर मायनस 4m मायनस 2 इज इक्वल टू 0. गिवन 5m स्क्वेअर मायनस 4m मायनस 2 इज इक्वल टू 0 कंपेरिंग given equation with ax square plus bx plus c is equal to 0. Therefore a is equal to 5
B is equal to -4 and C is equal to -2. First, we have to find value of b square minus 4ac is equal to b square minus 4ac. b ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे -4 स्क्वेअर -4 इंटू a ची व्हॅल्यू 5 मायनस c ची व्हॅल्यू असेल -2 इज इक्वल टू -4 चा स्क्वेअर 16 पा 5 इंटू 4 20 20 इंटू 2 20 इंटू 2 मिळेल आपल्याला 14. आता 40 प्लस 60 हा असेल आपला 56. देअरफॉर बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 56 बाय यूजिंग फॉर्म्युला. फॉर्म्युला आपल्याकडे m इज इक्वल टू मायनस बी प्लस ऑर मायनस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. दिलेल्या व्हॅल्यू आपण फॉर्म्युलेमध्ये पुट करू. फॉर्म्युलेमध्ये पुट केल्यानंतर m इज इक्वल टू मायनस बी ची व्हॅल्यू आहे -4 प्लस ऑर मायनस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू मिळालेलं आपल्याला 56 डिवायडेड बाय 2 इंटू ए ची व्हॅल्यू आपल्याकडे 5 इज इक्वल टू हा मायनस मायनस प्लस 4 प्लस ऑर मायनस रूट ऑफ 56चे रूट घेता येतील आपल्याला 4 इंटू 14 डिवायडेड बाय 2 इंटू 5 हा मिळेल आपल्याला 10 इज इक्वल टू 4 प्लस ऑर मायनस 4 बाहेर आल्याच्या नंतर हा होईल आपला 2 इंटू रूट ऑफ 14 डिवायडेड बाय 10 इज इक्वल टू दिलेला 4 प्लस ऑर मायनस 2 दिलेल्या टर्ममधून आपल्याला 2 कॉमन घेता येईल. 2 कॉमन घेतल्याच्या नंतर इथं शिल्लक राहील 2 प्लस ऑर मायनस रूट ऑफ 14 डिवायडेड बाय 10. यालाच आपल्याला कॅन्सल करता येईल 2 इंटू 5. देअरफॉर m इज इक्वल टू मिळेल आपल्याला 2 प्लस रूट ऑफ 14 डिवायडेड बाय 5 और 2 मायनस root of 14 divided by 5. Therefore, the roots of given quadratic equation is 2 plus root of 14 divided by 5 or 2 minus root of 14 divided by 5. Next example number 5th. y square plus 1 by 3y is equal to 2. दिलेला example in given y square plus 1 by 3y is equal to 2. Therefore दिलेल्या इक्वेशनला जनरल फॉर्ममध्ये लिहून घेऊ. y square plus 1 by 3y plus 2 minus 2 is equal to 0. Therefore multiplying by 3 दिलेल्या इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय करून घेऊ. दिलेल्या इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय केल्यानंतर आपलं इक्वेशन तयार होईल 3y स्क्वेअर प्लस 1 बाय 3 इंटू 3 हा शिल्लक राहील आपला y मायनस 2 इंटू 3 6 इज इक्वल टू 0. देअरफॉर कंपेअरिंग given equation with ax square plus bx plus c is equal to 0. इक्वेशन सोबत कंपेअर केल्यानंतर a is equal to 3 b is equal to 1 and c is equal to मिळेल आपल्याला -6. देअरफॉर सगळ्यात सुरुवातीला आपण b स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac फाइंड करून घेऊ. बी स्क्वेअर 1 स्क्वेअर मायनस 4 इंटू ए ची व्हॅल्यू 3 बी ची व्हॅल्यू -6 इज इक्वल टू 1 स्क्वेअर 1 प्लस 4 इंटू 3 12 इंटू -6 मायनस मायनस हा होईल आपला प्लस 72 इज इक्वल टू
72 प्लस 1 हा मिळेल आपल्याला 73. देअरफोर बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 73. बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू मिळाला आपल्याला 73. देअरफोर बाय युझिंग फॉर्म्युल्याचा वापर करून y इज इक्वल टू मायनस बी प्लस ऑर मायनस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a इज इक्वल टू दिलेले व्हॅल्यू आपण फॉर्म्युल्यामध्ये पुट करून घेऊ. बीची व्हॅल्यू आपल्याकडे -1 प्लस ऑर मायनस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू मिळालेलं आपल्याला 73 डिवायडेड बाय 2 इंटू एची व्हॅल्यू आपल्याकडे 2 इंटू 3 इज इक्वल टू -1 प्लस ऑर मायनस रूट ऑफ 73 डिवायडेड बाय 6. यालाच आपल्याला लिहिता येईल देअरफोर y इज इक्वल टू -1 प्लस रूट ऑफ 73 डिवायडेड बाय 6 और y इज इक्वल टू -1 माइनस रूट ऑफ 73 divided by 6. The roots of given quadratic equation is -1 plus root 73 divided by 6 or -1 minus root of 73 divided by 6. Next example number 6. 5x square plus 13x plus 8 is equal to 0. given मध्ये 5x square plus 13x plus 8 is equal to 0. Comparing given equation with ax square plus bx plus c is equal to 0. Therefore a is equal to 5, b is equal to 13 and c is equal to 8. First we have to find the value of b square minus 4ac is equal to b square 13 square minus 4 into 5 and c is equal to 8 is equal to 13 square 169 minus 4 into 5 20 and 20 into 8 160 is equal to 169 minus 160 is equal to 9. Therefore b square minus 4ac is equal to 9. Therefore by using formula x is equal to minus b plus or minus root of b square minus 4ac divided by 2a is equal to put the value in formula minus b is equal to minus 13. The minus 13 plus or minus root of b square minus 4ac 9 divided by 2 into a 5 is equal to minus 13 plus or minus root of 9 3 divided by 5 into 2 10. Therefore x is equal to x ची व्हॅल्यू फाइंड करताना minus 13 plus 3 divided by 10 or x is equal to minus 13 minus 3 divided by 10. Therefore x is equal to minus 13 plus 3 शिल्लक राहील आपला minus 10 divided by 10 or
x is equal to minus 30 minus 3 minus 16 divided by 10. Therefore, x is equal to minus 1 or x is equal to minus 8 divided by 5. Therefore, the roots of given quadratic equation is minus 1 or minus 8 divided by 5. यानंतर next question third, with the help of the flow chart given below, solve the quadratic equation x square plus 2 root x plus 3 is equal to 0 using formula. पहा दिलेल्या फ्लो चार्टचा वापर करून दिलेले क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचे. फर्स्ट, कंपेअर इक्वेशन्स एक्स स्क्वेअर प्लस 2 इंटू रूट ऑफ 3x प्लस 3 इज इक्वल टू 0 अँड ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ ए बी सी. पहा दिलेले इक्वेशन कंपेअर करून ए बी सीचे व्हॅल्यू फाइंड करायचे. आता ए बी सीचे व्हॅल्यू फाइंड केल्याच्या नंतर सेकंड याच्यामध्ये काय म्हणतोय, फाइंड द व्हॅल्यू ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac. आता बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू फाइंड केल्याच्या नंतर सबस्टिट्यूट व्हॅल्यू ऑफ ए बी सी. ए बी सीचे व्हॅल्यू काय करायच्यात, सबस्टिट्यूट करायच्यात आणि फाइंड रूट्स काय करायच्यात, आपल्याला रूट्स फाइंड करायच्यात. आता रूट्स फाइंड केल्याच्या नंतर राईट फॉर्म्युला टू सॉल्व क्वाड्रॅटिक इक्वेशन. काय करायचे, दिलेल्या फॉर्म्युल्यानुसार क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करायचे. तर आता आपण दिलेल्या वेने दिलेले इक्वेशन सॉल्व करू. पहा फर्स्ट, कंपेअर द गिवन इक्वेशन. पहा दिलेले इक्वेशन गिवन एक्स स्क्वेअर प्लस 2 इंटू रूट ऑफ 3x प्लस 3 इज इक्वल टू 0 कंपेअरिंग with ax square plus bx plus c is equal to 0. Therefore, a is equal to h value 1, b is equal to 2 into root 3 and c is equal to 3. पहा फर्स्ट याच्यानुसार a, b आणि c च्या व्हॅल्यू फाइंड केला. त्यानंतर सेकंड, पहा सेकंड याच्यामध्ये काय सांगितलं आपल्याला, फाइंड द व्हॅल्यू ऑफ b square minus 4ac. Therefore, b square minus 4ac is equal to, पहा b ची व्हॅल्यू 2 इंटू रूट ऑफ 3 स्क्वेअर मायनस 4 इंटू a ची व्हॅल्यू 1 आणि c ची व्हॅल्यू 3 इज इक्वल टू, पहा 2 चा स्क्वेअर असेल 4, रूट ऑफ 3 स्क्वेअर 3 मायनस 4 इंटू 3, 4 इंटू 3 12 इज इक्वल टू, पहा 4 इंटू 3 12 minus 12 is equal to 0. म्हणजे therefore b square minus 4ac is equal to 0. पहा थर्ड याच्यामध्ये काय करणार आहेत, आपण दिलेले व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करणार आहेत. आता सबस्टिट्यूट करताना x इज इक्वल टू आपल्याकडे फॉर्म्युला आहे मायनस बी प्लस ऑर मायनस रूट ऑफ b square minus 4ac divided by 2a. आता व्हॅल्यू पुट करताना सबस्टिट्यूट करताना x इज इक्वल टू मायनस बी ची व्हॅल्यू मायनस 2 इंटू रूट 3 प्लस ऑर मायनस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac. आता बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू व्हॅल्यू मिळालेली आपल्याला 0 डिवायडेड बाय 2 इंटू ए ची व्हॅल्यू आपल्याकडे 1. पहा यानंतर फोर्थ टाईपमध्ये आपण दिलेल्या काय करणार आहेत, राईट फॉर्म्युला अँड टू सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता आपल्याला सॉल्व करायचं आहे. मग सॉल्व करताना पहा x इज इक्वल टू मायनस 2 रूट ऑफ 3 प्लस ऑर मायनस 0 ची व्हॅल्यू काय असणार आहे आपली 0 डिवायडेड बाय 2 इंटू 1 2. Therefore, x is equal to minus 2 root of 3
divided by 2 or x is equal to minus 2 root of 3 minus 0 divided by 2. हा 2 कॅन्सल होऊन जाईल, 2 कॅन्सल होऊन जाईल. म्हणजेच देअरफॉर x इज इक्वल टू मायनस रूट 3 प्लस 0 और x इज इक्वल टू मायनस रूट 3 मायनस 0. देअरफॉर द रूट्स ऑफ given quadratic equation is minus root 3 or minus root 3.